नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, द्रव्य इम्पॉर्टंट कर्म पहिला व्हिडिओ मी टाकला. तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला, खूप जास्त कमेंट्स आल्या आणि तुम्हाला या सिरीजची गरज आहे असं जाणवलं. म्हणून आता पुढचा पार्ट याचा घेऊन आलेलो आहे. आता तुमची एक्झाम जवळ आलेली आहे, दुसरे पेपर पहिले आहेत. त्यामुळे मी काय करतोय की असे 4-5 कर्म फक्त 5-6 मिनिटच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. म्हणजे दिवसाचा फक्त तुमचं 4 ते 5 मिनिटं वेळ गेला पाहिजे आणि हे वनस्पतीही दररोज थोडेफार कव्हर करत तुम्ही पुढे गेला पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यामुळे छोटे-छोटे व्हिडिओ बनवतोय. ते फक्त दिवसाचे 5 मिनिटं तेवढे कव्हर करा आणि तुम्ही बाकीच्या सब्जेक्टचा अभ्यास केला तरी चालून जाईल. ठीक आहे. पहिलं चालू करूया आता सर्पगंधाचं उच्च रक्तदाबावरती काम. म्हणजे सर्पगंध कशाप्रकारे हायपरटेन्शनवरती काम करतं. ठीक आहे. हे सर्पगंधा जे आहे जे कार्डियाक डिप्रेसंट म्हणून काम करतं. याच्यामुळे काय होतं, की आपलं जे हार्ट आहे याची जे ब्लड प्रेशर आहे ते कमी होतं. कळालं? सर्पगंधा काय करतोय? उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करत आहे. सर्पगंधा हृदय अवसादक म्हणजे काय? कार्डियाक डिप्रेसंट आहे. त्याच्यामुळे हृदयाचं कार्य थोडंसं कमी करतं. रक्तभाराधिक्य कमी करतं. जे रक्ताचा भार आहे तो हृदयावरती तो कमी करतो सर्पगंधा. त्याच्यामुळे मानसिक ताण असेल, शिरशूल असेल, या घटना आपल्याला कमी दिसतात. त्याचबरोबर झोपही चांगली लागते. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, हायपरटेन्शन कमी झाल्यामुळे, डोकंदुखी कमी झाल्यामुळे आपल्याला झोप चांगली आहे. म्हणजे निद्राजनन म्हणून सुद्धा हे काम करत आहे. कळालं? सर्पगंधा उच्च रक्तदाबावरती काम करतं. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चनमध्ये येऊ शकतं किंवा तुम्हाला रिलेट होऊन जाईल किंवा तुम्ही हे एकदा ऐकलेलं आहे तरी सुद्धा पेपरमध्ये लिहिता येईल. मदन फळाचे वमन कर्म मोस्ट इम्पॉर्टंट कर्म आहे आणि येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. VIMP मदन फळाचे वमन कर्म. मदन फळ हे वमनासाठी श्रेष्ठ द्रव्य सांगितलेलं आहे. मदन फळाचे वमनामध्ये श्रेष्ठत्व श्लोक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल फायनल इयर मध्ये. मदन फळाने श्रेष्ठत्व म्हणून. मदन फळ हे श्रेष्ठ वामक द्रव्य सांगितलेले आहे. का बरं याला श्रेष्ठ औषध सांगितले? कारण वमन देताना जर आपण हे औषध दिलं तर रुग्णाला त्रास न होता खूप चांगल्या प्रकारे हे वमन घडून येतं. म्हणून वमन द्रव्य म्हणून याला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे. मदन फळाला. मदन फळ नावातच काय फळ, त्याच्यामुळे त्याचं उपयुक्तांग काय आहे? फळ आहे. कळतंय? हे वमन होताना कमीत कमी त्रास किंवा त्रास होत नाही आणि काही जागी याला विरेचक म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. पहा. याशिवाय विरेचन व कृमेग्न म्हणून सुद्धा मदन फळाचा उपयोग होतो. वमनासाठी आता यूज कसा करायचा बघा याचा. हे सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल जर याच्यावरती एसक्यूला किंवा एलक्यू मध्ये विचारलं गेलं, की वमन याच्यामध्ये मदन फळाचे कार्य एक्सप्लेन करा. एक भाग फळाचे चूर्ण घेतलं. त्याच्यानंतर 25 ml गरम पाण्यामध्ये ते भिजू घालायचे आहे. काय म्हटलंय? एक भाग आपण फळ चूर्ण घेतलं. 25 ml पाण्यामध्ये त्याला भिजू घातलं. नंतर कापडाने त्याला गाळून घेतलं. पाण्यामध्ये भिजू घातलं होतं ना, मग त्याला काय केलं? चूर्णाला गाळून घेतलं. गाळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय टाकलं? मध किंवा सेंधव ॲड केलं. त्यामध्ये मध किंवा सेंधव ॲड केलेलं आहे आणि 1 तासाने वमन होतं. ठीक आहे. जेव्हा ते आपण काय केलं सुरुवातीपासून सांगतो एकदा. मला वाटतं समजलं नसेल तुम्हाला. काय केलं सुरुवातीला मदन फळाचं चूर्ण घेतलं. मदन फळाचं चूर्ण घेऊन पाण्यामध्ये टाकलं 25 ml. पाण्यामध्ये टाकलं. त्याला वस्त्रामधून गाळून घेतलं आणि त्याला प्यायला सांगितलं. हे प्यायला सांगितल्यानंतर लगभग 1 तासाने वमन व्हायला सुरुवात होते किंवा काही रुग्णांमध्ये लवकरही वमन व्हायला सुरुवात होते. वमन म्हणजे काय? उलटी व्हायला सुरुवात होते आणि दोष शरीराच्या बाहेर पडायला सुरुवात होते. दोषानुसार वमन प्रयोग आपल्याला सांगितलेले आहेत. कसं दोषानुसार वेगवेगळे ज्या दोषाचं वमन करताना दुसरा देश वाढायला नको याप्रमाणे आपल्याला द्यावं लागेल. जसं की बघा वात विकारामध्ये आम्लद्रव्यांमध्ये देतो म्हणजे वाताचा सुद्धा शमन होईल. वात विकार त्याच्यामध्ये प्राधान्यात असणार आहे. त्याच्यामुळे आपण आम्लद्रव्याबरोबर देणार. पित्त विकारामध्ये आपण वमन देत आहोत तेव्हा काय करणार? मधुर द्रव्याबरोबर देणार. मधुर द्रव्याबरोबर दिल्याने काय होईल? पित्ताचं काय होईल? उत्क्लेश होणार नाही. जास्त प्रमाणात पित्त वाढणार नाही. कफ विकारामध्ये कटू द्रव्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यासोबत आपण देणार आहोत मदन फळ. कळालं? म्हणजे काय होईल? कफ कमी होईल.
आणि कफाचा उत्क्लेश होणार नाही. कळालं? की वेगवेगळ्या दोषानुसार आपल्याला वमन देताना मदन फळासोबत कोणतं द्रव्य द्यायचं, कोणत्या रसात्मक द्यायचं हे सुद्धा वेगळं आहे. कळालं? आतापर्यंत काय पाहिलं? वमन द्रव्याचे श्रेष्ठत्व. वमन द्रव्य श्रेष्ठ का आहे? कारण याचं वमन होताना रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. हे विरेचक म्हणून सुद्धा काम करतं, कृमिघ्न म्हणून सुद्धा काम करतं. आणि दोषांनुसार जी व्याधी आहेत त्याच्यानुसार आपण याचं द्रव्य ठरवत असतो सोबत काय द्यायचंय. जर वात प्रधान दोषांमध्ये जर आपल्याला वमन द्यायचं असेल तर काय करायचं? आम्लद्रव्याबरोबर द्यायचं. पित्तज विकारात द्यायचं असेल मधुर बरोबर द्यायचं. कफज मध्ये द्यायचं असेल तर कटू बरोबर द्यायचं. विशेष करून कफ विकारामध्ये मदन फळाचे कार्य चांगले आहे. कारण वमनच मूळतः हे कफ दोष शरीराच्या बाहेर काढण्यासाठी आपण देत असतो. मग ज्वर, त्याचबरोबर ज्वरामध्ये कफज ज्वर, श्वास, कास, प्रतिशाय, पिनस हे जे कफज विकार आहेत, यांना जेव्हा आपण वमन देतो तेव्हा मदन हे श्रेष्ठ द्रव्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. एकदम सोपं सोपं पाहिलं आपण. त्याच्यानंतर पुढे आता धातकीचं संधान कर्म. धातकी पाहिलं आपण, अरिष्ठ निर्माण आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण फर्मंटिंग एजंट म्हणून धातकीची फुलं किंवा मोहाची फुलं टाकत असतो. काय म्हटलं मी? जेव्हा मी संधान कर्म शिकवलं ॲपमध्ये, तेव्हा तुम्हाला काय म्हटलं होतं? धायटीची फुलं किंवा मग मोहाची फुलं ह्या दोन्हीपैकी एक टाकलं जातं. का बरं टाकायचं हे? कारण ही जी पुष्प आहेत ते फर्मंटिंग एजंट सारखं काम करतात. ईस्ट काय म्हणतोय? फर्मंटिंग एजंट सारखं काम करतात. म्हणजे जे आपण द्रव्य टाकणार आहोत त्याचं फर्मेंटेशन करायचं काम हे मोहाची फुलं किंवा धायटीची फुलं करत असतात. आपलं कर्म काय पाहतोय? धातकी जी आहे म्हणजे धायटी. धातकीचे काय होतंय? हे आहार अरिष्ट किंवा अरिष्ट बनवण्यामध्ये काय उपयोग आहे ते तिथं सांगितलेलं आहे. कळतंय कसं काम करतं हे? हे फर्मेंटिंग एजंट म्हणून काम करतं. कळालं? धातकी पुष्पामध्ये ईस्ट असते. हे ते असो अरिष्ट निर्माणामध्ये संधान द्रव्य. संधान द्रव्यच म्हणजे काय? फर्मेंटिंग एजंट म्हणून उपयोगी ठरते. धातकी पुष्प प्लस गूळ सर्वात शेवटी. आता ह्याची रेसिपी दिली. धातकीची पुष्प, गूळ टाकला आणि काय केलं? पात्र बंद केलं. 30 दिवस ते पात्र तसंच ठेवलं. संधान क्रिया त्याच्यामध्ये चालू असते. ठीक आहे. संधान क्रिया माहिती आहे ना सर्वांना? संधान क्रियाची सिद्धी सर्वांना माहिती आहे ना? आपण चिनी मातेचं भांडं घेतो. चिनी मातेच्या भांड्यामध्ये आपण काय करतो? क्वाथ टाकतो. क्वाथ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मधुर द्रव्य टाकतो. मधुर द्रव्य टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हायटीची पुष्प टाकतो आणि त्याला बंद करून काय करतो आपण? 30 दिवस ठेवून देतो आणि 30 दिवसानंतर काढतो. 30 दिवसानंतर काढल्यानंतर आपण आता त्याची काय करतो? सिद्धी परीक्षा करत असतो. सिद्धी परीक्षा कशी करायची आता या असो अरिष्टाची किंवा अरिष्ठाची? याला आपण सुरुवातीला काय करतो? त्या चिनी मातीच्या भांड्याला कान लावतो. गुदगुद, बुदबुद असा जर आवाज येत असेल तर समजायचं फर्मेंटेशन म्हणजे संधान क्रिया अजून चालू आहे. हे संधान तयार झालेलं नाहीये. ठीक आहे. दुसरी काय आहे? तर पण जो मूग आहे, ते मूग झाकण उघडून काय करतो? त्याला मुखाजवळ अशी काळाची पेटी जरी आपण फिरवली किंवा मेणबत्ती फिरवली, तेव्हा काय होईल? ती आग विझून जर गेली, तर समजायचं की फर्मेंटेशन म्हणजे संधान क्रिया पूर्ण झालेली नाहीये. कारण संधान क्रिया चालू असताना, फर्मेंटेशन चालू असताना कार्बन डायऑक्साईड सतत बाहेर जात असतो. त्याच्यामुळे काय होतं, की आग विझून जाते आणि मध्ये गुदगुद, बुदबुद असा आवाज आपल्याला थोडासा ऐकायला मिळतो. जेव्हा आपण परीक्षा केली, कान लावला, तुम्हाला कसल्याही प्रकारचा आवाज येत नाहीये, मेणबत्ती फिरवली, तेव्हा तुमची ती विझत पण नाहीये, तर समजून जायचं तर तुमचं संधान द्रव्य जे आहे, ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. ठीक आहे. पहिल्या पेपरमधलं थोडीशी कन्सेप्ट रिवाईज केली या धातकीमुळे. कारण हे धातकी काय करतं? संधान द्रव्याचं काम करत आहे. म्हणजेच फर्मेंटिंग एजंट. तुम्हाला इथे रेसिपी पण दिलेली आहे. त्याच्यानंतर आमलकीचे रसायन कार्य. हे सर्वांना येतं आणि पेपरमध्ये सुद्धा हे येतं. आमलकीचे रसायन कार्य. कशाचे जरी तुम्हाला रसायन कार्य विचारलं मित्रांनो, रसायन म्हणजे काय सुरुवातीला समजून घ्या. रसायन म्हणजे काय? रसायन म्हणजे तो सर्व धातूंचे पोषण करतोय. काय करतोय? सर्व धातूंचे पोषण करतोय म्हणजे बल वाढवतोय रसायन कार्यामध्ये. त्याचबरोबर तो अग्निदीपन करत आहे. त्याचबरोबर तो आमाचे पाचन करतोय किंवा मग आम संचिती होऊ देत नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं ओझ्याला बल देत आहे. या गोष्टी जो करतोय तो काय आहे? रसायन कार्य करत असतो. आमलकी. आमलकी काय आहे? 5 रसात्मक आहे. त्याच्यामध्ये लवण रस सोडला तर बाकी 5ही रस आहेत. त्याच्यामध्ये आम्ल प्रधान आहे आमलकी. आणि हा काय करतो? सर्वची सर्व धातूंचं म्हणजेच शुद्ध रक्त धातू रस धातू तयार करतो. आहार रस चांगला तयार झाला तर रस धातू चांगला. रसापासून रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र सर्व धातू ओजापर्यंत सर्व काय होईल? चांगल्या प्रकारे तयार होईल. शीर्षदेह ज्ञानानुसार काय होईल? सगळ्यांना स्वतःचे पोषक अंश मिळत जातील आणि सर्वांचंच पोषण व्यवस्थित होईल. काय झालं? रसायन कार्य झालं. त्याचबरोबर काय आहे? हा आम्ल रसात्मक सुद्धा आहे.
त्यामुळे काय होतं, अग्निदीपन सुद्धा होतं, अग्निमंदे होत नाही आणि याच्यामध्ये आमसंचिती सुद्धा हा अमलकी होऊ देत नाही, म्हणजेच आवळा होऊ देत नाही. त्याच्यामुळे हे काय आहे, एक श्रेष्ठ रसायन द्रव्य म्हणून सांगितलेलं आहे. मग याच्यापासून जे कल्प बनवले ते सुद्धा खूप छान रसायन कार्य करतात. जसं की लवकर आणखी एक रसायनमध्ये पॉइंट सांगायला लागलं, त्या रसायनमध्ये आपण लवकर वार्धक्य येणार नाही. आपण लवकर काय होणार नाही, म्हातारे होणार नाही. म्हणजे कमी वयामध्ये आपल्याला म्हातारपणाची लक्षण दिसणार नाहीत. हे काम जे करतं ते रसायन असतं. अमलकी रसायनामुळे ते होतं, की काय होतं, की आपलं वयस्थापन होतं. म्हणजे आपलं जे वय आहे ते कमी वयामध्ये जास्त दिसत नाही. आपण 30 मध्येच आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणार नाहीत. हे लक्षण आपल्याला हे रसायन सेवन केल्यामुळे दिसणार नाही. जसं की च्यवनप्राश हे काय आहे? एक रसायनच आहे. आमलकी रसायन, आमलकीपासून, आवळ्यापासून बनवलेलं असतं. त्याच्यामुळे च्यवनप्राश खायचा चांगला असतो आणि वैद्याकडून बनवलेला खायचा. बाहेरच्या आता कंपनीचं नाव घेत नाही. बाहेरच्या कंपनीचा खायचा नाही. कारण ते ₹250 ला भेटतो आणि त्याच्यामध्ये मिश्र तुम्हाला भरपूर काही भेसळ भेटेल. आवळ्याच्या जागी भोपळ्याची सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेसळ पाहायला मिळेल. त्याच्यामुळे कधी वैद्याकडून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. जे Instaवरती असतात त्यांना माहिती आहे, स्टोरी ठेवत असतो आपण. त्यांना च्यवनप्राश कशा बनवायचा हे सुद्धा पाठ झाले असेल. ते रेग्युलर आपले Insta स्टोरी वगैरे पाहतात त्यांना. आणि पेपरमध्ये जर म्हणजे आला अवले किंवा च्यवनप्राश तर तुम्हाला छान प्रकारे लिहिता येईल. तुम्ही जेव्हा आपल्या रेग्युलर Instaला स्टोरी पाहत असतात तेव्हा. ठीक आहे. मुद्द्यावर येऊया. रसायन कार्य कळालं? आता वाचून पाहू. प्रमेह, आम्लपित्त, रक्तपित्त, पांडुक, आम्ल हे काही पित्तज व्याधी आहेत सगळे. मग या व्याधींमध्ये या व्याधींमध्ये आमलकीचा रसायन म्हणून खूप चांगला वापर करतात. का बरं सर? कारण ही आमलकी पित्ताला तर कमी करते आणि त्रिदोषी शामक आहे ना, त्याच्यामुळे बाकी दोषांना पण ही शामन करते. बाकी दोषांना वाढवू देत नाहीये. आमलकी धातूंचे पोषण करते, धातूमधील दोष व मलाचे निर्हरण करते. सर्व धातूंचे पोषण करते, त्यामध्ये जे मल आहे ते बाजूला काढून टाकते, मल काढून टाकते. केदारकुल्य न्यायाने आहार रसातील पोषक अंश त्याच्या धातूंपर्यंत पोहोचवते. केदारकुल्य न्यायाने सर्व धातूंपर्यंतचा पोषक अंश पोहोचतोय. खलेकपत न्यायाने ते पोषक अंश धातू होतात. म्हणजे ते खलेकपत न्यायाने पुढे आणखी तिन्ही जे लॉ सांगितले क्रियाशीलमध्ये सर्वच लॉने काय होतंय, धातूंचं पोषण होतं एवढंच त्यांना सांगायचंय. म्हणून आमलकी रसायन आणि व्यवस्थापन म्हणून काम करते. ठीक आहे. मला वाटतंय या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आपण फक्त दररोज 4-5, 4-5, 4-5 कर्म घेऊया. म्हणजे दिवसाचे फक्त 5 मिनिटांमध्ये तुमचा पेपर येईपर्यंत आपण सर्वचे सर्व जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आतापर्यंत जेवढे काय आलेले आहेत, एक सुद्धा सोडणार नाही. सर्व कर्म घेऊया. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये एक हार्ट द्या म्हणजे पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल. थँक यू. व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो. टेन्शन घेऊ नका. पेपर सोपा येतो. आपण फक्त आता कन्सिस्टन्सी ठेवायची आणि बाकीचे विचार कमी करायचे आता, की पेपरमध्ये काय येईल? मी अभ्यास केलेला येईल की नाही? काहीच घेणं-देणं नाही. आता फक्त मेहनत म्हणजे मेहनत. मी जे सांगतोय, जे आपल्याला पासिंग स्ट्रॅटेजीमध्ये सांगितले, जे IMP सांगितले त्याच्यावरती खूप जास्त फोकस करायचंय आणि बाकीचे विचार आता मनामध्ये आणायचे नाही. मी पास होईल, न होईल, बघता येईल जे होईल ते. सध्या तर आपल्याला हातामध्ये काय, पुढे काय, कमी वेळ आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यामध्ये रिव्हिजन करायचं आहे. एवढंच आपण लक्ष डोळ्यापुढे ठेवायचं आहे. थँक यू व्हेरी मच.